रामकृष्ण हरी मंडळी, आज आम्ही इथे पालखी सोहळ्यासाठी आलेलो आहोत फलटण येथे. आणि 17 तारखेला फलटणमध्ये पालखीचं ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आगमन झालेलं आहे. आणि आज 18 तारखेला आम्ही फलटण ते बरड असं पहिल्यांदाच एक्सपिरियन्स घेणार आहे पायी चालत जाण्याचा. माऊलींच्या स्वामी समर्थांच्या कृपेने हे यशस्वी होईल असं मला वाटतंय, कारण आत्ता सध्या माझा जरा पाय आणि गुडघा दुखतोय, तर त्याच्यावर मात करून मी हे अंतर पार करीनच असा मला आत्मविश्वास आहे. रामकृष्ण हरी माऊली. फलटणपासून आता आम्ही मार्गक्रमण सुरू केले, तर आता आम्ही विडणी येथे पोचलेलो आहोत. विडणी ग्रामपंचायत अतिशय सुंदर सोय केलेली आहे. ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी आंघोळीची सोय, पिण्याच्या पाण्याची सोय, मोबाईल चार्जिंग, नाश्त्याची सोय, चहा पाणी, अतिशय उत्तम व्यवस्था विडणी ग्रामपंचायतीने केलेली आहे. आत्ता विडणीपर्यंत आलो आहे, दम लागलेला आहे बराच. तर पुढं मार्गक्रमण सुरू आहे. या माझ्या वहिनी, यांचा पण माहेरचा वारकरी संप्रदाय आहे, त्यामुळे त्यांनाही याची आवड आहे. हे माझे मिस्टर मनोज घुगरे, तेही आमच्याबरोबर आहेत. आम्ही सगळे मिळून चाललेलो आहोत. रामकृष्ण हरी. पिंपरज येथे आता आम्ही थांबलेलो आहोत. खूप पाय दुखायला लागलेले आहेत. आता विश्रांती घेऊन थोडीशी मग आम्ही पुढे जाणार आहेत, कारण आमच्या ग्रुपमधले अजून मागे राहिलेले आहेत. आम्ही तिघेच पुढे आलेलो आहोत. आता पिंपरजमधून पुढं परत सुरुवात पायी. आमची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. त्यातल्या त्यात माझी तर खूपच. इथं माझे मिस्टर आणि माझी काकू गप्पा मारत बसलेत. पाऊस पडलाय मुसळधार, आणि आम्ही खाली आता प्लास्टिक अंतरून खाली बसलोय. दुधेबावी येथील आमची ही 74 क्रमांकाची दिंडी आहे. ही आम्ही सगळे इथं जेवणासाठी थांबलेलो आहे. छान जेवण आहे. शेवयाची खीर, भात, चपाती, आमटी असं जेवण आहे. आता जेवण करून पुढं परत मार्गस्थ होणार. रामकृष्ण हरी. आत्ता आम्ही वाजेगावात पोचलेलो आहोत. पूर्ण वाट लागलेली आहे पायांची. हॅट्सऑफच जे आळंदी ते पंढरपूर ही वारी पूर्ण करतात त्यांना मनापासून सॅल्यूट. आता बरड आमच्या जवळ आलेला आहे. आमचाही वारकऱ्यांबरोबर उत्साह वाढलेला आहे. छान वाटलं पायी. बरडमध्ये जवळजवळ पोचत आलोय. पावसाने आम्हाला केव्हाच सोबत दिलेली आहे. समोरच माऊली आहेत. माऊलींची पालखी आहे. तर बरडमध्ये आम्ही पोचूच अर्ध्या तासात. फायनली आम्ही बरडमध्ये आता पोचलेलो आहोत. आता इथूनच आम्ही परतीचा मार्ग धरणार आहोत. माऊलींच्या कृपेने आमचा काय म्हणायचं, फलटण ते बरड ही पायीवारी, छोटीशी पायीवारी सफल आणि आनंदीरित्या पूर्ण झालेली आहे.